सुख कळले कळले. आरव आणि रती एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनले होते. आरव मध्यमवर्गीय कुटुंबातील होता, पण रती मात्र अतिशय श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती. दोघेही कॉलेजला एकत्रच जायचे. दोघांची घरे एकाच कॉलनीत असल्याने गाठीभेटी होत गेल्या. अशा स्थितीत आरव आणि रतीमध्ये खूप घट्ट मैत्री झाली होती. पण दोघांमध्ये कधीही प्रेमाच्या गोष्टी झाल्या नाहीत. म्हणजेच त्याने एकमेकावर प्रेम असल्याचे कधीही व्यक्त केले नाही. हळूहळू त्यांची मैत्री आणखीन घट्ट होत गेली आणि दोघांनाही एकत्र राहण्याची इतकी सवय झाली की ते एकमेकाशिवाय कधीच राहू शकत नव्हते. रतीला प्रत्येक गोष्टीत आरव हवा असायचा. आरवच्या मनात रतीविषयी प्रेम निर्माण होऊ लागले. हळूहळू आरव रतीच्या प्रेमात पडला होता, पण त्याने रतीला ते कळू दिले नाही. कारण त्याला माहिती होते की रतीला नेहमी परदेशात राहणाऱ्या मुलाशी लग्न करायचं होतं आणि तो खूप श्रीमंतही असावा असं तिला वाटत होतं. रती आपल्या मनातील साऱ्या गोष्टी आरवला सांगत असे. त्यामुळेच आरवला माहीत झाले होते की रतीला विदेशात राहणारा श्रीमंत मुलगा नवरा म्हणून हवा होता. पण आरव तर मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. त्यामुळेच त्याने आपल्या प्रेमाविषयी रतीला कधीच सांगितले नाही. रतीची आणि त्याची फ्रेंडशिप ही तुटेल असे त्याला वाटले. तो मर मारून गप्प बसला. आतापर्यंत रतीनेही आरवकडे एक प्रियकर म्हणून कधीच पाहिले नव्हते. रतीला नेहमी वाटायचं की आपण अमेरिकेत राहणाऱ्या मुलाशी लग्न करून भरपूर चैन करावी, मनसोक्त जगावं, त्याच्यासोबत आयुष्यभर आनंदी राहावं. वय वाढेल तसं तिची स्वप्नेही वाढतच गेली. हळूहळू जसा वेळ निघून गेला तशी रती लग्नाच्या वयात पोचली आणि तिचे आई वडील तिच्यासाठी सुयोग्य मुलगा शोधण्याच्या तयारीत लागले. रतीनेही ही गोष्ट आनंदाने आरवला सांगितली. हे ऐकून आरवच्या पायाखालची जमीनच हादरली गेली. कारण आरवचेही रतीवर खूप प्रेम होते, पण रतीच्या इच्छा आकांक्षा त्याला माहीत होत्या आणि रतीनेही कधी त्याला त्या दृष्टीने पाहिले नव्हते. म्हणून तिच्यावर प्रेम असल्याचे सांगून तिच्याशी असलेली अनमोल दोस्तीही गमावून बसू या भीतीने त्याने तिला कधीही सांगितले नाही. जे होते ते तो गप्प बघत बसला होता. रतीच्या नात्यातीलच एक मुलगा अमेरिकेहून भारतात लग्नासाठी आला होता, ज्याचे नाव आयुष होते. तो एका श्रीमंत कुटुंबातील मुलगा होता आणि अमेरिकेतही मोठ्या पोस्टवर जॉब करत होता. त्याच्याबरोबर रतीच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. हे ऐकल्यापासून त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. आता तर त्याने अभ्यासही करायचा सोडून दिला. रती आणि आयुषचं लग्न फायनल होत होतं. बऱ्याच लोकांना माहीत होतं की रती आणि आरव नेहमी एकत्र दिसायचे. कदाचित ते लग्नही करतील. पण आरवने त्या सर्वांना त्याचे रतीवर प्रेम आहे हे अजिबात कळू दिले नव्हते. तो स्वतःच्या मनावर ताबा ठेवायला शिकला होता. एके दिवशी रती आरवला म्हणते की, आरव, मी लग्न करणार आहे, तू लग्न करणार नाहीस का? त्यावर आरव तिला म्हणतो की मला सध्या लग्न करावंसं वाटत नाही. आधी तू कर, मग वाटलं तर नंतर मी लग्न करेन. आरवने अगदी दुःखी अंतकरणाने तिला म्हटला. जसजसे रतीचे लग्न जवळ येत होते तसे आरवचे आयुष्य दिवसेंदिवस क्रूर होत चालले होते. ती त्याला सोडून निघून जाणार म्हणून तो मनातल्या मनात कुढत होता. एके दिवशी आरव रतीच्या घरी जातो आणि पाहतो की रतीच्या घरी अनेक पाहुणे आले आहेत. त्यात आयुषही होता, ज्याच्यासोबत रतीचे लग्न होणार होते. तो पण त्यांच्या घरी आला होता. आयुष खूपच देखणा होता आणि श्रीमंती तर त्याच्या पायाशी लोळण घेत होती. हे त्याच्याकडे पाहूनच कळत होतं. आता हे लग्न नक्कीच ठरणार याची आरवला खात्रीच पटली.
आणि तो मनातल्या मनात पश्चाताप करत होता की माझ्याकडे सुद्धा चांगले स्टेटस आणि जास्त पैसा असता तर आज रती माझी झाली असती. तो आपल्या घरी निघून जातो. रतीचे लग्न ठरल्याबरोबर आरव रात्रभर झोपू शकला नाही. आपल्या प्रेमाची आठवण काढून त्याने संपूर्ण रात्र अंथरुणावर रडतच घालवली. सकाळी उठून तो परत रतीच्या घरी जातो, कारण रतीने त्याला बोलावलेलं असतं. आपल्याला मनासारखा नवरा मिळाला म्हणून ती एवढी खुश असते की तिला आरवच्या डोळ्यातील दुःख दिसलंच नाही. रती आपल्याच विश्वात मग्न होती. तिच्या लग्नाला अवघे काही दिवस बाकी होते. रती तिच्या लग्नाबद्दल खूप खुश होती. आपल्या लग्नाची सर्व तयारी करण्यासाठी रती त्याला सांगते आणि आरवही हो म्हणतो. रती कधी आरवला तिच्यासोबत बाजारात घेऊन जाते, तर कधी कपड्यांच्या खरेदीसाठी मॉलमध्ये घेऊन जात असते. रतीच्या सुखासाठी आरव सर्व काही करत होता. बिचारा आरव रतीच्या लग्नाची तयारी तर करत होता, पण त्याचवेळी रती आपल्या आयुष्यातून खूप दूर जात आहे असं त्याला वाटत होतं. पण तरीही तो कोणालाच काही न बोलता आपले काम नीट व योग्य रीतीने करत होता. आज एंगेजमेंटचा दिवस होता. आरवला खूप अस्वस्थ वाटत होते. आपल्या हातातून काहीतरी निसटून जात आहे असं त्याला फील होत होतं. त्याच्या हृदयात वेदना होत होत्या. तरीही तो सर्व पाहुण्यांचे आदरातिथ्य करत होता. रती आणि आयुषने एकमेकांना एंगेजमेंट रिंग घातली. सर्वजण टाळ्या वाजवू लागले. आरवचे मन दुःखाने भरून आले. तो आपले अश्रू लपवत बाहेर निघून गेला. दुसऱ्याच दिवशी लग्न होते. रती अक्षताच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. आरवची तर तिच्यावरून नजरच हटत नव्हती. रतीची नजर त्याला शोधत होती. तो दिसल्यावर ती त्याच्याकडे पाहून हसली. तोही हसला. तिने डोळ्यांनीच इशारा करून त्याला विचारलं, सर्व ठीक आहे ना? कारण तिला आरवचा चेहरा सुजल्यासारखा दिसत होता. तिला त्याची काळजी वाटू लागली होती. त्यानेही तिला नजरेनंच सर्व काही ठीक आहे असे सांगितले. कारण रती कोठेही असो, ती कायम सुखी राहावी असेच त्याला वाटत होते. रती पुढे होऊन सगळ्या लग्नविधी पूर्ण करत होती. आरव शांतपणे सर्व काही बघत उभा होता. रती आणि आयुषचे लग्न पार पडले आणि रतीची विदाई झाली. रती दिल्लीला तिच्या सासरू सासऱ्यांच्याकडे थोडे दिवस राहायला जाणार होती. तिथून ते हनीमूनसाठी पॅरिसला जाणार होते. नंतर तिकडून डायरेक्ट अमेरिकेला जाणार होते. दिल्लीत पोहोचायलाच त्यांना पहाट झाली होती. तिथे जाताच सर्वजण थकून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी आयुष रतीबरोबर शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये गेला. मॉलमध्ये आयुषला त्याचा एक मित्र भेटला. मित्राचे काहीतरी काम होते म्हणून त्याने आयुषला त्याच्यासोबत यायची विनंती केली. तसं तो रतीला म्हणाला, रती तू घरी जा, मी थोड्या वेळात येईन. यावर रती हो ठीक आहे असे बोलून तिने गाडीची चावी घेतली व घरी निघाली. गाडीत आयुषचा फोन विसरला होता. त्यावर कुणाचा तरी सतत कॉल येत होता. गाडी चालवतच तिने तो मोबाईल घेतला. स्क्रीनवर एका तरुणीचा अर्धनग्न अवस्थेतील फोटो होता. तो कॉल तिने उचलला व कानाला लावला. तिकडून ती तरुणी बोलत होती, हॅलो आयुष, जान कुठे आहेस तू? मला असं वाटतंय की तुला दुसरी कोणीतरी भेटली आहे, त्यामुळे तू मला इग्नोर करत आहेस. किती दिवस झाले तू मला फोनही केला नाहीस. असं काही बाई ती तरुणी बडबडत होती. पण रतीच्या डोक्यात आता काहीच शिरत नव्हतं. तिला आयुषचा खूप राग आला होता. त्याने केलेल्या फसवणुकीमुळे तिचा जीव तिळतिळ तुटत होता. ती सुसाट वेगाने गाडी चालवायला लागते. गाडी वेगात चालवत असताना तिच्यासमोर एक खूप मोठी गाडी येते आणि रतीला गाडीवर ताबा ठेवता येत नाही. ती त्या गाडीवर जाऊन आदळते. गाडीला धडकताच रती बेशुद्ध पडते. तिच्या डोक्यातून खूप रक्तस्राव होत होता. कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलावतं. ॲम्ब्युलन्समधून रतीला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. तिची प्रकृती खूप बिघडली होती. तिच्या मेंदूतून खूप रक्तस्राव झाला होता.
ॲक्सिडेंट होऊन तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे अशी माहिती रतीच्या कुटुंबियांना आणि आरवला मिळताच ते सर्वजण तात्काळ दिल्लीला जायला निघाले. तिला रुग्णालयात नेले गेले होते. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि रतीला मेंदूला दुखापत झाली असून तिची कंडिशन खूपच क्रिटिकल झाली आहे असे डॉक्टरांनी तिच्या घरच्यांना सांगितलं. तिचं ताबडतोब ऑपरेशन करावं लागणार होतं, पण तिला अगोदरचं कितपत आठवेल हेही सांगता येत नव्हतं आणि तिला पूर्णपणे ठीक व्हायलाही खूप दिवस लागणार होते. हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसला होता. तोपर्यंत आयुषही हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. डॉक्टरांचे शब्द ऐकून आयुष रतीच्या वडिलांना म्हणतो की जर रतीची स्मरणशक्ती परत आली नाही तर मी हे लग्न मोडीन. ती पूर्णपणे बरी नसेल तर मला तिचा काय उपयोग. तुम्ही तुमच्या मुलीची काळजी घ्या आणि मला काय ते कळवा. असं म्हणून आयुष तिथून निघून जातो. पण रतीच्या आईवडिलांना या सगळ्या गोष्टी ऐकायच्या नसतात, कारण सध्या तरी त्यांची मुलगी रती लवकरात लवकर कशी बरी होईल याचाच विचार ते करत असतात. त्यांना आयुषच्या बोलण्याचा राग आलेला असतो, पण ते त्याला काहीच बोलत नाहीत. आयुषचे सर्व बोलणे रती आपल्या रूममधून ऐकत असते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. स्वतःच्या असहाय्यतेवर तिला चीड येत असते, पण तिच्या सध्या तरी काहीच हातात नव्हतं. तेवढ्यात आरव रूममध्ये येतो. रतीला रडतेल बघून तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतो, रडू नकोस रती, तू खूप स्ट्रॉंग मुलगी आहेस यार. या सगळ्यातून तू नक्कीच बाहेर पडशील. फक्त तू जिद्द सोडू नकोस म्हणजे झालं. आरवचं बोलणं ऐकून रतीच्या मनाला थोडा दिलासा मिळतो. त्या दिवसापासून रतीची दिवस रात्र काळजी घेत असतो. तिचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं. रती मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित असते. आरव हॉस्पिटलमध्ये रतीजवळ असला की रतीचे आई वडीलही निर्धास्त राहत होते. त्या दोघांना आरव आपलाच मुलगा आहे असे वाटत होते. आरव रतीची सर्व औषधे आणण्यापासून ते तिची सर्व मेडिकल चेकअप करण्यापर्यंत तो तिची व्यवस्थित काळजी घेत असे. रती ही प्रत्येक गोष्टीला आरवलाच हाक मारत असे. एखाद्या वेळेस आरवला हॉस्पिटलमध्ये यायला उशीर झाला तर रतीला करमत नसे. तिचे मन चलबिचल होई. तो येईपर्यंत ती दाराकडेच पाहत बसे. कधी कधी तिला आरवचे डोळे लाल भडक दिसत असायचे. ती त्याला विचारायची की आरव, तू रडला आहेस काय? पण आरव खिन्न मनाने तिला म्हणायचा की नाही रती, मी रडत नाहीये. ते रात्री झोप लागली नाही ना, म्हणून तुला तसं वाटत असेल. असं म्हणून तो तिच्याकडे पाहणे टाळायचा आणि तिला हसवण्यासाठी दुसराच विषय काढायचा. रती सारखी आरव आरव करायची. ते बघून तिचे आई वडील तिला म्हणायचे की रती बेटा, आरवला इतक्या हक्काने तुझी सारी कामे सांगतेस. एवढा तुझा कोण लागतो तो? तू त्याला पसंत करतेस का? तसं असेल तर सांग. आम्हालाही तो जावई म्हणून पसंत आहे. तसंही तुला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा आयुष्य तुला सोडून गेला होता. आम्ही तुला आता त्याच्याकडे परत अजिबात पाठवून देणार नाही. आयुषचा स्वभाव कसा आहे ते आम्ही तेव्हाच ओळखले. तेव्हा तू ठीक झालीस की आयुषपासून तू डिवोर्स घे आणि तुझ्या पसंतीने लग्न करून सुखी राहा. तू कोणताही निर्णय घे, आम्हास तो मान्य असेल. आई वडिलांचे हे बोलणे ऐकून रती विचारात गढून गेली. ती त्यांना म्हणाली, आई बाबा, आरवविषयी माझ्या मनात काही फिलिंग आहेत की नाही मला खरंच माहीत नाही, पण मला तो खूप आवडतो हे खरं आहे. आता जरी तो थोडा वेळ जरी दिसला नाही तर माझ्या मनाची तळमळ होते. माहीत नाही मला असं का होते. रतीचे गाल हे सर्व बोलताना गुलाबी झाले होते. तिच्या आई वडिलांना कळालं की रती आरवला पसंत करते, पण आता आपल्या आयुष्याचा निर्णय रतीनेच घ्यावा असे त्यांना वाटत होते. त्यामुळे ते दोघे काहीच बोलले नाहीत. आरवने या काळात रतीची किती काळजी घेतली
हे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. तेव्हा रतीला आरव आयुष्याचा जोडीदार म्हणून भेटला तर त्यांच्या दृष्टीने खूपच चांगलं होतं. आणि आरवच्या तिच्याविषयी असणारं प्रेमही त्यांनी त्याच्या डोळ्यात बघितलं होतं. शेवटी जो निर्णय घ्यायचा तो त्या दोघांनीच घ्यावा असा विचार त्यांनी केला. त्या दिवशी काही काम होते म्हणून आरव रतीकडे आलाच नव्हता. रतीला तो आला नाही म्हणून खूप वाईट वाटत होते. दिवसभर ती उदास होती. हॉस्पिटलमध्ये तिचा वेळही जात नव्हता. तिने थोडेसेच खाल्ले व बेडवर पडून राहिली. तिला आरवच्या साऱ्या गोष्टी आठवू लागल्या. ती सुरुवातीपासूनच तिची किती काळजी घेत होता ते आठवत होती. रतीला काय आवडतं काय नाही या साऱ्या गोष्टी आरवला अगदी तोंडपाठ होत्या असं म्हटलं तरी चालत होतं. ती बोलत असताना तो तिच्याकडे हनुवटीवर हात टेकून किती प्रेमाने बघत असे हे आठवून तर तिला लाजायलाच झालं. ती रुसली तर तिला मनवण्याचं कामही आरव किती मनापासून करत असेल. अशा कितीतरी गोष्टी आठवत ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशीही आरव तिला भेटायला आला नाही. तिला खूपच वाईट वाटायला लागलं. तेव्हा तिने तिच्या वडिलांना आरव का आला नाही हे विचारलं. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला आरव लग्न करणार आहे आणि तो आज त्याच्यासाठी मुलगी बघायला जात आहे असं सांगितलं. तो संध्याकाळी तिला भेटायला येणार आहे असा त्याचा फोन आलेला असंही सांगितलं. हे ऐकून रतीच्या चेहऱ्यावर उदासी दाटून आली. दुःखी स्वरात ती वडिलांना म्हणाली, पण त्याने तर मला सांगितलेले की तो आत्ताच लग्न करणार नाही म्हणून. मग असं अचानक कसं काय तो मुलगी पाहायला लागला आहे? यावर तिचे वडील तिला म्हणाले, तो आता लग्नाच्या वयाचा झाला आहे. त्याच्या आईवडिलांची इच्छा आहे की त्यांनी आता लग्न करून संसार करावा. त्यांनी मुलगीही पसंत केली आहे आणि आरवही आईवडिलांच्या इच्छेसाठी या लग्नाला तयार झाला आहे. आज लग्न ठरवण्यासाठीच ते सर्वजण मुलीच्या घरी जात आहेत. हे ऐकून रतीला आपल्या हृदयाचे अक्षरशः हजारो तुकडे होत आहेत असं वाटलं. तिचं मन भरून आलं आणि डोळे अश्रूंनी गच्च भरले. ती वडिलांना म्हणाली की आरवला ताबडतोब इकडे बोलावून घ्या, मला त्याच्याशी बोलायचं आहे. तिचे वडील आरवला फोन लावतात. फोन आरवचे वडील उचलतात. रतीचे वडील त्यांना सांगतात की रतीला जरा आरवशी भेटून बोलायचे आहे. यावर आरवचे वडील त्यांना सांगतात की मी आरवला नक्कीच सांगेन की रतीला भेटायचं आहे म्हणून, पण आता आरव आवरतो आहे. आम्ही आरवचे लग्न ठरवण्यासाठी जात आहोत. तिथून परत येताना आम्ही सर्वजणच तिला भेटायला येऊ. यावर रती गडबडीने आपल्या वडिलांच्या हातातून फोन काढून घेते व आरवच्या वडिलांना म्हणते की अंकल प्लीज मला आरवशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि आत्ताच बोलायचं आहे. फक्त थोड्याच वेळेकरता त्याला इथे पाठवून द्या. तिने विनंती केल्यावर त्यांनी तिला हो पाठवून देतो म्हटले व थोड्याच वेळात आरव तिथे येईल असेही सांगितले. आरव हॉस्पिटलमध्ये येतो. त्याला रती रडत असलेली दिसते. तो एकदम घाबरून जातो. तो तिला मिठीत घेतो व विचारतो, काय झाले रती, तू का रडत आहेस? रती त्याला विचारते, आरव तू माझ्यावर प्रेम करतोस काय? रतीने असं विचारल्यावर आरव शॉक होतो. तिला काय सांगायचं हेच त्याला कळत नाही. तो गप्प बसतो. त्याला असं गप्प बसलेलं पाहून रती त्याला परत विचारते, आरव प्लीज मला खरं खरं सांग, कारण हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुला माझी शपथ आहे, जे आहे ते खरं सांग. आता खरं सांगण्यावाचून काही पर्याय नाही हे आरवला कळते. तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणतो, हो रती, हे खरं आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. अगदी तुला भेटल्यापासून तुझ्यावर प्रेम करतो. पण तुझ्या मनात माझ्याविषयी काय आहे ते मला कळत नव्हतं. आणि तसंही मला माहीत होतं की तुला श्रीमंत मुलाशी लग्न करायचं होतं. पण मी गरीब होतो. माझ्या आणि तुझ्या जगात खूप तफावत होती. म्हणूनच मी तुला कधीच सांगू शकलो नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. आणि कदाचित हे सांगण्यामुळे तुझी माझी मैत्री तुटेल अशी भीती पण मला वाटत होती. पण रती, तू माझ्यावर प्रेम करावंस अशी माझी जबरदस्ती नाही. मी कायम तुझ्यावरच प्रेम करत राहीन.
तू जिथे असतील तिथे सुखी राहावंस असं मला वाटतं. मला माझ्या आईवडिलांच्या शब्दालाही मान द्यावा लागेल, म्हणूनच मी हे लग्न करतो आहे. आय होप की हे कळल्यामुळे तुझ्या माझ्या मैत्रीवर काही परिणाम होणार नाही. हे बोलताना आरवच्या डोळ्यातूनही अश्रू येत होते. रतीला खूप आनंद झाला होता. ती आरवचा हात हातात घेऊन म्हणाली, आरव, मला माफ कर. मी तुझं प्रेम समजू शकले नाही. मलाही तू आवडतोस, पण मला तुझ्याविषयीच्या भावना त्यावेळी कळाल्याच नाहीत. मी कायम श्रीमंतीच्या हवाशात वाहून जात होते, पण मलाही आता समजलंय की मीही तुझ्यावर प्रेम करते आणि तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे. आय लव्ह यू आरव, असं म्हणून रती खूप रडू लागली. हे ऐकून आरवला जणू स्वर्गच भेटला होता. आय लव्ह यू रती, असं म्हणून त्याने रतीला आणखी घट्ट मिठी मारली. आता काहीही झाले तरी तो रतीला आपल्यापासून दूर करणार नव्हता. काही दिवसांनी रती पूर्णपणे बरी झाली आणि परत तिच्या घरी गेली. आयुष्य तिला घरी न्यायला आला होता, पण रतीने त्याच्यासोबत जायला नकार दिला आणि तिला त्याच्यापासून डिवोर्स हवा आहे हेही सांगते. आयुष्य तिची खूप विनवणी करतो, पण रती त्याला म्हणते, आयुष्य, त्या दिवशी तुझं बोलणं मी ऐकलं आहे. मी आता ठीक झाले आहे म्हणून तू मला न्यायला आलास, पण मी पूर्णपणे ठीक झाले नसते तर तू माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नसतंस. हेही मला माहीत आहे आणि तसंही तुझे बाहेर अफेअर्स आहेत हे माहीत असताना मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन असे तू गृहीतच कसे धरू शकतोस. मला आता आयुष्यात तुझं तोंडही बघायचं नाही. मला तुझ्याबरोबर फक्त आणि फक्त डिवोर्स हवा आहे. हे सर्व ऐकून आयुष्य तिथून निघून जातो. थोड्याच दिवसात त्या दोघांचा डिवोर्स होतो. रती आता आयुष्यबरोबरच्या नात्यातून मोकळी होते. आरव आपल्या आईवडिलांना रतीविषयी त्याच्या मनात काय भावना आहेत ते सांगतो. त्यांनाही आनंद होतो व ते रतीच्या आईवडिलांकडे आरवसाठी रतीचा हात मागतात. रतीचेही आईवडील त्या दोघांच्या लग्नासाठी आनंदाने होकार देतात. रतीचे आणि आरवचे मोठ्या थाटामाटात लग्न होते. लग्नाच्या दिवशी रती आणि आरव खूप आनंदात होते. आरवला त्याचं सर्वस्व मिळालं होतं, तर रतीला तिचं खरं प्रेम मिळालं होतं. आयुष्यात खरं प्रेम नसेल तर पैशाचा काहीच उपयोग नाही हे रतीने चांगलेच जाणले होते. कारण पैसा कमावता येतो, पण खरं प्रेम करणारा चांगला माणूस मिळणे मुश्किल आहे हे रतीला चांगलंच कळून चुकलं होतं. आता लग्न झाल्यावर रतीचे आणि आरवचे आयुष्य खूप चांगले चालले होते आणि रती आहे त्या परिस्थितीत जगायला खूप चांगल्या पद्धतीने शिकली होती. ही कथा जर तुम्हाला आवडली असल्यास आणि अशाच हृदयस्पर्शी, रोमांचकारक प्रणयकथा, रहस्यकथा, बोधकथा तुम्हाला वाचायला आणि ऐकायला आवडत असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.